सावधान, सावधान, सावधान. तुमच्या लक्षात आलंय का? आलं असेल आणि नसेल आलं तर आज मी जो व्हिडिओ करतोय तो ऐकल्यानंतर विचार करा, निरीक्षण करा, परीक्षण करा, विश्लेषण करा. उघडा डोळे, बघा नीट. मित्रांनो, ऑनलाईन सेवा, आपण काहीतरी मागवतो, मग पिझ्झा असेल, काही अगदी कांदा, बटाटा, मिरची, कोथिंबीर पासून सगळं आता ऑनलाईन येतं. पूर्वी दुकानात जाऊन किंवा भाजीपाल्याच्या ठिकाणी जाऊन आपण गोष्टी आणत होतो. आता मध्यमवर्गीयांबद्दल अर्थातच मी बोलतोय. उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय सुद्धा. आता मला असं लक्षात आलंय की आपल्या घरामध्ये जवळजवळ 90% गोष्टी या ऑनलाईनच्या माध्यमातून येतात आणि डिलिव्हरी बॉय दिवसभर येत असतात. खाण्याच्या वस्तू घेऊन येतील, भाजीपाला घेऊन येतील, फळं घेऊन येतील, धान्य घेऊन येतील, किराणा घेऊन येतील. मी आता इथे हिरानंदानी इस्टेटमध्ये राहायला आल्यापासून एक पार्लर सोडलं जिथे स्वतःला जावं लागतं, तर मी कुठल्याही दुकानामध्ये गेलोच नाही. केमिस्ट पण घरी आणून देतो सगळं. सगळं ऑनलाईन. आणि डिलिव्हरी बॉयची नावं येतात गेटवरून तुम्हाला की हा अमुक एक डिलिव्हरी बॉय आलाय. मी गेल्या काही दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये, रादर या वर्षामध्ये बघतोय की पूर्वी उत्तर भारतीय हिंदू मुलांची नावं असायची. जी मुलं डिलिव्हरी बॉय म्हणून यायची ती हिंदू पण उत्तर भारतीय असायची. कारण मराठी माणसाला आपला स्वभाव असल्यामुळे, प्रकृती धर्म नसल्यामुळे आपण या अशा अंग मेहनतीच्या, पळापळीच्या, धावपळीच्या, कष्टाच्या कामात नसतो. 90% मुलं उत्तर भारतीय असायची, 10% इतर असायचे, म्हणजे मुस्लिम असायचे. आता माझ्या लक्षात आलं, मी गेले 3-4 दिवस जाणीवपूर्वक लक्ष ठेवून होतो की आपल्याकडे दिवसभरामध्ये जवळजवळ 8-10 प्रकारचे डिलिव्हरी बॉयज येतात. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यातला एकही आता उत्तर भारतीय नाही आहे. हे सगळेच्या सगळे मुसलमान आहेत. नावावरून कळतं. नंतर माझ्या लक्षात आलं की आता आपण उबर ओलाला बसलो तर पूर्वी उत्तर भारतीय ड्रायव्हर असायचे. आता आपण जेव्हा उबर ओलाने जातो तेव्हा गेल्या वर्षभरामध्ये एकदाही असं झालं नाही की ड्रायव्हर हिंदू किंवा उत्तर भारतीय, मेन उत्तर भारतीयच होते. सगळेच्या सगळे मुसलमान आहे. नावच येतं तेव्हा कळतं की मुसलमान आहे. नंतर माझ्या असं लक्षात आलं की पार्लरमध्ये माझे जे उत्तर भारतीय होते, दर आठवड्याला मला पार्लरला जावं लागतं, तर ते हळू बदलत बदलत आता एकही उत्तर भारतीय पार्लरमध्ये नाही, सगळेच्या सगळे मुसलमान आहेत. नंतर आणखीन असं लक्षात आलं की आता रस्त्यावर पूर्वी भाजीपाला, फळ विक्रेते, फेरीवाले, छोटे मोठे फेरीवाले हे उत्तर भारतीय होते. ते सगळे मुसलमान आता दिसतात मला. याचं श्रेय अपश्रेय मी बोललो काही लोकांशी. आता माझ्या मित्रांचे कारखाने आहेत, बरेच उद्योगपती मित्र आहेत. ते म्हणाले, अनिलजी आता उत्तर भारतीय मनसेच्या आंदोलनामुळे अस्वस्थ आहेत, बेचैन आहेत. आमच्यापैकी, आमच्याकडे काम करणाऱ्यांपैकी पूर्वी 80-90% उत्तर भारतीय असायचे. आता आमच्याकडे ते तर जातात, पण ते गेल्यावर आम्हाला तर कामगार लागतात. फक्त मुसलमान मुलं पुढे येतात आणि आम्हाला त्यांना काम देण्याशिवाय गत्यंतर नाही, कारखाना चालू राहायला पाहिजे. त्यामुळे जवळजवळ 80-90% मुलं, 50-60% तर जवळजवळ सगळीकडे कारखान्यामध्ये कामगार, कर्मचारीपर्यंत अजून नाही आले, पण कामगार, श्रमाची कामं, मेहनतीची कामं, कलाकारीची कामं. टेलर नाही. टेलर आहे माझा एक स्पेशल कपडे शिवणारा. त्याच्याकडे पण मी त्या दिवशी गेलो तर सगळे दाढीवाले बसलेले होते. मी त्याला म्हटलं, कहाँ गए? वो नहीं, बोले वो मनसे वालों का आजकल जो चल रहा है उसकी डर से वो भाग गए. और दूसरी बात ये है, दुसरी एक गोष्ट अशी झाली आहे की आदित्यनाथनी उत्तर प्रदेशमध्ये आणि नितीश कुमारांनी बिहारमध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज आणि आता महिलांना 10-10 लाख रुपये कर्ज मिळत आहेत. ती नवरा बायको मिळून काहीतरी व्यवसाय तिकडे करतायत. त्यांना एक तर घर, बायको, संसार, मुलं-बाळं, स्वतःचं घर, बऱ्याच जणांची काही का होईना स्वतःची घरं असतात. स्वतःची थोडीशी शेती असते, ती सोडून ते इकडे येत होते. मुंबईचंही आकर्षण होतं. तर पण मुंबई, तुम्ही पटण्याला गेलात का? मी मध्ये गेलो होतो. तर मला जिकडे तिकडे ब्रँड आणि हे बघितल्यावर मी म्हटलं, हे पटना का मुंबई आहे? इकडे लखनौला यायला तर कधीच मुंबई झालेली. आता मुंबई, लखनौ, मुंबई आणि पाटणा याच्यात काही फरक नाही. मीच किंवा देशभर फिरतो. सगळ्या राज्यांच्या राजधान्या सारख्याच वाटतात. बंगलोरमध्ये परवा मी गेलो होतो, फिरत होतो. मी म्हटलं, अरे काय मुंबईपेक्षा वेगळं राहिलं इथे? माणसं कानडी आहेत, एवढाच फरक आहे. बाकी तर सगळं एक लाईफस्टाईलच झाली आहे. मला एकाने सांगितलं, अनिल आता नाशिक सारखी जी छोटी छोटी शहरं आहेत ती पण मुंबई झाली.
त्यामुळे मुंबईचं आकर्षणही त्यांना राहिलं नाहीये. मोहनगरी वगैरे राहिलेलं नाही. त्यांच्या वाट्याला मोह येत नाही. त्यांच्या वाट्याला मोहभंगच येतो. इथे ते जे राहतात जीवन, ते काही मोहाचं नाही, ते बघण्याचं आहे. ते मग टीव्हीवर पण सिरियलमध्ये बघू शकतात, चित्रपटात बघू शकतात. जे मुंबईत आहे ते आता तिकडे झालंय उत्तर प्रदेशमध्ये, आणि तिकडे जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळेही ते जात आहेत आणि मनसेला घाबरूनही जात आहेत. मनसेवाल्यांनी एका फेरीवाल्याला ज्यावेळेला ते रस्त्यावर उबडतात, मारतात, आणि त्याची एनसी होते. गुजरातला मारलं तर FIR होतो, आणि FIR नाही होत अटेम्प्ट टू मर्डरची कलम लावलेली आहेत. याचं कारण त्यांची सत्ता आहे महाराष्ट्रात, गुजरात यांची. भारतीय हा त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यावर काही हल्ला केला की त्याची मीरा भाईंदरमध्ये 2 लाख गुजरात्यांनी मोर्चा काढला. आज ती डिंपल मेहता तिथे महापौर होते. आज ज्यावेळेला ती सत्ता हातात घेणार, सूत्र हातात घेणार, त्या दिवशी मराठी माणसं रस्त्यावर निदर्शनं करतायत. आणि ही सगळी प्रोसेस चालू होती. त्यावेळेला तुम्ही काय करत होता? त्यावेळेला तुम्ही भारतीय जनता पक्षाला आता सांगताय की तिला करू नका. अरे ती शपथ घेणार आहे आता, आणि करून दाखवलं त्यांनी. गुजराती महापौर मुंबईत नाही केला, त्याचं कारण वेगळं होतं, ते तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. पण मला राज ठाकरे यांना असं सांगायचं आहे की राज ठाकरे, तुम्ही हिंदुत्वाचाही पुरस्कार करता. जे उत्तर भारतीय तुम्ही पळवून लावताय ते हिंदू आहेत का मुसलमान आहेत? आणि त्या हिंदूंना पळवून लावून त्यांची जागा घेणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही आहात, त्याची दखलही घेत नाही आहात, त्याच्याबद्दल काही मतही व्यक्त करत नाही आहात. राज ठाकरे, मुंबईमध्ये जेवढे उत्तर भारतीय तुम्ही त्याच्यामुळे पळून जात आहेत, आणखीन जाणार आता. हे 2026 मध्ये मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची संख्या जी आता 37-35 लाख आहे, ती 5-10 लाखापर्यंत खाली येणार. सधन आणि सुखवस्तू उत्तर भारतीय राहणार. हा वर्कर जो आहे तो सगळा कारखाने, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम जसं आपण म्हणतो, आणि बिल्डर मित्र आहेत ते सगळे सांगतात, ज्या दिवशी तुम्ही मुंबईतले बांगलादेशी हाकलाल त्या दिवशी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन लाईन बंद होईल. कारण 90% बांगलादेशीच, आणि त्यातही 90% मुसलमानच आज कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये वर्कर आहेत. मराठी माणसं मिळतच नाहीत, येणार पण नाहीत. उत्तर भारतीय होती ती घाबरून पळतायत. उत्तर भारतात ती पळतायत, सगळीकडे पळतायत, आणि त्यांची जागा मुसलमान घेत आहेत. राज ठाकरेंना हे परिवर्तन मान्य आहे का, की हिंदू उत्तर भारतीयांची जागा मुस्लिम आणि दुनिया भारतीय, त्यात परत बांगलादेशी पण असतात, येत आहेत ना कुठून तरी. आता सगळ्या राज्यांमधले मुसलमान जे आहेत, विशेषतः साऊथचे, जिथे अजून जॉब अपॉर्च्युनिटी आदित्यनाथ आणि नितीश कुमारांनी केल्या तेवढ्या नाहीत, ते सगळे मुसलमान इथे आहे. हैदराबादी भाषा, मी आता परवा एका ठिकाणी गेलो होतो तर सगळे हैदराबादीत बोलत होते. मी म्हणलं तुम्ही हैदराबादचे का? हो म्हणे. म्हटलं इथे कसे आले? नहीं, यहाँ पे जॉब मिलता है, लाइफस्टाइल मिलती है, आ गए हम, और यहाँ पे प्रोटेक्शन है, हम मुंब्रा में रहने को गए तो ऐसा सेफ है हम, और ऐसे हर एक जगह हमारी बस्ती है, वहीं हम रहते हैं. त्या वस्त्या वाढत चालल्या आहेत. मुंबईमधल्या मतदारसंघात 227 पैकी 50 मतदारसंघात मुस्लिम निर्णायक आहेत. या 2 वर्षामध्ये, म्हणजे 29ची निवडणूक होईपर्यंत मुंबईमधल्या 36 विधानसभा मतदारसंघापैकी किमान 16, 17, 20 कदाचित मतदारसंघात मुस्लिम मत निर्णायक होणार. कारण आल्याबरोबर तुम्ही आधार कार्ड घ्याल नाही, मतदार पत्र करायला नाही, ते आल्याबरोबर पहिली गोष्ट घेतात, आधार कार्ड मिळवतात. सहज शक्य आहे, तुम्हाला माहिती आहे कसं मिळतं ते. पॅन कार्ड घेतात आणि लगेच आपलं मतदार यादीत नाव नोंदवून घेतात. राज ठाकरेंना हे अभिप्रेत होतं का उत्तर भारतीयांची जागा मुसलमानांनी घ्यावं, हे त्यांना मान्य आहे का, याचा त्यांनी खुलासा केला पाहिजे. फार मोठा धोका आहे. धन्यवाद.